नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजचा नवीन व्हिडिओचा विषय असा आहे की आज तुम्हाला एक अनुभव सांगणार आहे. हा अनुभव आहे पुण्यातील हडपसर येथील दत्तात्रय सत्रे या दादांचा. त्यांनी हा अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे. आम्ही सर्व कुटुंब गेल्या 7 वर्षापासून श्री स्वामी सेवा मार्गात सक्रिय सहभागी आहोत. सेवा केंद्रात जायला लागल्यापासून श्री स्वामींनी जणू आमच्या आयुष्यातील सगळी दुःखेच आमच्यापासून दूर केली. स्वामींनी आजपर्यंत आम्हाला अनेक अनुभूती दिल्या आहेत. माझ्या मुलीला लहानपणापासूनच डॉक्टर बनण्याची इच्छा होती. तिचा 12वीचा रिझल्ट लागल्यावर चांगले गुण मिळाल्याने आम्ही निश्चिंत झालो की आता तिला मेडिकलला ऍडमिशन मिळेलच. पण झाले काहीतरी वेगळेच. तिचा मेडिकलमध्ये कुठेच नंबर लागत नव्हता. शेवटी आम्ही हताश होऊन निराश होऊन इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली. मग ती इंजिनिअरिंग कॉलेजला जायला देखील लागली. पण आम्ही सर्व नाखुश होतो. आम्ही तर सगळ्या आशा सोडून दिल्या होत्या. पण मात्र माझ्या मुलीला अजूनही विश्वास होता. तिला मेडिकलला ऍडमिशन मिळाल्यास तिची मनोभावी श्री स्वामींची नित्यसेवा सुरूच होती. तिने लागोपाठ श्री गुरुचरित्राची 3 पारायणे केली आणि स्वामींनी जणू तिची आर्त हाक ऐकली. तितक्याच अगदी आश्चर्यकारक आम्हाला समजले की मेडिकलचा स्पॉट राऊंड चालू आहे. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाचा दिवस होता. आम्हाला कॉलेजमध्ये बोलावले गेले. तिथे गेल्यावर पाहिले तर आमच्या पुढे 100 मुले होती आणि ज्यांना आमच्या मुलीपेक्षा जास्त गुण होते आणि जागा फक्त 7 होत्या. पुन्हा वाटले की पुन्हा पदरी निराशा पडणार. पण म्हणतात ना, जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय. दिवसभर संपूर्ण कुटुंबाचा स्वामी जप हा सुरू होता आणि जेव्हा अंतिम निकालाची वेळ आली तेव्हा आश्चर्य म्हणजे सुमारे 100 मुलांमध्ये सगळी पडताळणी केल्यानंतर जी 7 मुले निवडली गेली होती त्यामध्ये माझ्या मुलीचा क्रमांक होता. हे सगळं केवळ श्री स्वामी समर्थ महाराजांमुळे आणि सेवेने शक्य झाले होते. हा अनुभव देऊन स्वामी महाराजांनी खऱ्या अर्थाने आमची दिवाळी साजरी केली होती. तर कसा वाटला हा आजचा अनुभव? असेच तुमचे काही अनुभव असतील तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा, जेणेकरून दुसऱ्यांनाही त्यामुळे सेवा करण्यासाठी प्रेरणा मिळते आणि त्यांचा उत्साह वाढत असतो. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. पुन्हा भेटूया अशा नवीन छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.